नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. बऱ्याच दत्तभक्तांना अलीकडं कडगंची गाव माहिती झालेलं आहे. असंख्य भक्तजण तिथं जाऊन आलेले आहेत आणि तिथं ज्यांनी मंदिर हे उभारलं ते शरणप्पा. आता त्यांचं वय काहीतरी मला वाटतं 90च्या आसपास असावं. सुरुवातीला ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की असं असं आहे, गुरुचरित्र ग्रंथ लिहिलेली जागा आहे, तुम्ही एकदा या. तोपर्यंत तिथं काही नव्हतं आणि त्यांनी आग्रह करून मला ते स्वतः कडगंची गावी घेऊन गेले. तिथं मी ते सगळं पाहिलं आणि त्याच्यानंतर अक्कलकोट स्वामी दर्शन अंकातून प्रचार केला. अनेक भक्तांना सांगितलं, व्हिडिओ केले आणि तिथं मोठ्या प्रमाणात भाविक जाऊ लागले. त्यानंतर मी सुद्धा बऱ्याच वेळा जाऊन आलो, पण अलीकडं मला जाणं झालं नाही. परंतु 1-2 महिन्यापूर्वी सकाळी 7 वाजता त्यांना दत्त महाराजांनी पाठवलं. ते येणार नव्हते, पण आमच्या घराजवळून ते चालले असताना त्यांना जाणवलं की ते जायला पाहिजे आणि साधारण 6:45-7च्या दरम्यान ते आले. बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या. नंतर मी जायचं ठरवलं होतं. मी आता 1-2-4 दिवसात जाणार होतो तिथं. पण सांगायलाही कसं तरी वाटतं की मी फोन त्यांना लावला, त्यांनी फोन घेतला नाही. त्यानंतर मी त्यांच्या मुलाला फोन लावला, त्याचं माझं ओझरतं बोलणं झालं आणि जे आता मी तुम्हाला सांगतोय ते संपूर्ण अघटित असंच घडलेलं आहे. अजून मला पक्कं माहीत नाही, परंतु मी आता जे 2 नंबर तुम्हाला देईल, जे भक्त जाऊन आले आहेत, ज्यांचं शरणप्पांवर प्रेम आहे, त्यांना फोन करून आपण अधिक माहिती जाणू शकता. मला पण सांगा, कारण माझा ते फोन उचलत नाही आहेत. तर शरणप्पांचा फोन असा आहे 9740625679 9740625679. त्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे आनंद. त्याचा फोन नंबर आहे 8904558060 8904558060. आनंदच्या बोलण्यावरून काहीतरी जाणवलं मला की तिथं काहीतरी अघटित घडलं आहे. आता हे दोघंही पिता आणि पुत्र त्या कडगंची मंदिरात नाही आहेत. ते का निघून गेले, त्यांच्यावर काय दबाव आला, काय प्रकार घडला, हे सध्या तरी फक्त दत्त महाराजांना माहिती आहे आणि या दोघांना माहिती आहे. आपण कोणावर आरोप करू शकत नाही, कारण पूर्ण माहिती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अर्ध सत्य असतं. परंतु असं नव्हतं व्हायला पाहिजे, हे मात्र 100% खरं. कारण त्यांनी जे कार्य केलं, दिवस रात्र फिरून मुंबई, पुणे, महाराष्ट्रात ते पावलोपावली फिरले, पैसे जमा केले आणि जे बांधकाम केलं आणि लाखो दत्तभक्तांना हे कडगंची हे स्थान माहिती झालं आणि तिथं जाऊन काही लोक पारायण करू लागले, काही राहू लागले आणि काही वर्षातच हे दत्तस्थान लाखो भाविकांपर्यंत पोहोचलं. अनेक ठिकाणी ते माझा उल्लेख करायचे की सतीश कुलकर्णींनी याची प्रसिद्धी दिली. जे मी करू शकलो नाही त्यांनी अगदी 2 महिन्यात केलं. ही सर्व दत्त महाराजांची कृपा. परंतु आता असं काहीतरी अघटित घडलं आहे की ते दोघं तिथं नाही आहेत. का नाही आहेत माहीत नाही, काय घडलं हे माहीत नाही, परंतु जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मी जायची तयारी केली, परंतु दत्त महाराजांनी जाऊ दिलं नाही. काहीतरी अशी अचानक अडचण आली आणि मी गेलो नाही. परंतु आता एक प्रोग्राम गेल्यानंतर पुन्हा नंबर लागायला मला 1-1.5 महिना लागतो. दरम्यान जर कोण जाऊन आला असेल तर त्यांनी सुद्धा असं व्हिडिओ किंवा व्हॉट्सअपला ही बातमी सोडावी, बाबा तिथं का नाही आहेत, काय झालं, काय अपेक्षित होतं, काय अपेक्षित नव्हतं. दत्तभक्तांनी जर ठरवलं तर माहिती आपल्यापर्यंत येईल. खरोखरच शरणप्पांनी जे केलं कार्य ते अफाट आहे, अमूल्य आहे की त्यांच्याकडून दत्त महाराजांनी, नृसिंह सरस्वती महाराजांनी कार्य करून घेतलं. अत्यंत निस्पृहपणे त्यांनी कार्य केलं. लोक काय बोलतात
कुणाबद्दलही बोलतात, कितीही बोलतात, अनावश्यक बोलतात. आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. परंतु त्यांनी केलेलं कार्य महान आहे, कारण त्यांना मी फार जवळून ओळखतो. असं कार्य न होणे कदापि. परंतु का घडलं आणि हे अलीकडे का नाही आहेत ते गावातल्या लोकांनी काहीतरी केलं असेल, जवळपासच्या लोकांनी काहीतरी केलं असेल. खरं खोटं नृसिंह सरस्वती महाराजांनाच माहिती. म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. लोक जाणून घेत नाहीत. जे मी त्या आनंदकडून ऐकलं की सध्या आम्ही दोघं नाहीत इथं, एवढंच त्यांनी मला सांगितलं. आम्ही सध्या दोघं नाही आहेत. बाबा आहेत ते इतर गावी गेलेत आणि सध्या मी कलबुर्गीला आहे. आणि मग फोन ठेवून टाकला त्याने. त्यानंतर मी हा व्हिडिओ करावा न करावा म्हटलं, पण ज्यांचा शरणप्पांवर प्रेम आहे, ज्यांनी जाऊन कडगंची पाहिलं, त्यांना ती ही गोष्ट कळायलाच पाहिजे. अधिक पैसा आला, आजूबाजूची लोकही गप्प बसत नाहीत. मग परत राजकारण होतं, नको ते आरोप केले जातात. हे व्हायला नव्हतं पाहिजे, पण घडलेलं आहे हे तर तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे. शरणप्पांनी जे केलेलं कार्य आहे ते महान आहे. दत्त महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली म्हणून एवढं कार्य घडलं, नाही तर कडगंची कुणाला माहीत नव्हतं. आता मी पण प्रयत्नात आहे, मला एकदा परत जायची इच्छा आहे, पण दत्त महाराज जाऊ देत नाही. त्यामुळे मी म्हटलं की बाबा आपण कोणाला तरी विचारावं. कुणी काही सांगायला तयार नाही. ओझरती बातमी आहे एवढीच की ते दोघं निघून गेलेत. त्यामुळं भाविक भक्तांनी हे जे 2 नंबर दिलेत, आपण आपल्या परीने फोन करा. त्यांना विचारा तुम्ही तिथं आहात का नाही, तुम्ही का निघून गेला. आणि ते जेव्हा त्यांच्या तोंडून काही गोष्टी सांगतील त्या आपण खऱ्या मानायलाच पाहिजेत. कारण खोटं बोलणारी व्यक्ती नाही, पैशाचा लोभ नाही, मीपणा नाही, परंतु ते तिथं असणं आवश्यक होतं. आणि त्यामुळं अजून बऱ्याच सोयी झाल्या असत्या. आता पुढं काय घडेल आपल्याला माहीत नाही. लोक काय सांगतील याच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य आहे, परंतु एकदा जाऊन अनुभवणं हे फार महत्त्वाचं आहे. आता अधिक खोलवर जाऊन अधिक काही न माहिती असता बोलणं म्हणजे पुन्हा वितंडवाद. आपल्याकडं मूळ मुद्दा सोडला जातो आणि वितंडवाद घालून चुकीची माहिती पुरवली जाते. परंतु मी ज्या आप्पांच्या मुलाबरोबर बोललो आनंद, त्याने एवढं सांगितलं की सध्या आम्ही दोघं तिथं नाही, आम्ही मंदिर सोडलेलं आहे. बाबा पुणे मुंबई इतरत्र आहेत. त्याने मला सांगितलं तुम्ही त्यांना फोन करा, पण ते फोन उचलत नाहीत. आणि आनंदने केला की सध्या मी तिथं नाही, मी कलबुर्गीला आहे. पण अघटित काहीतरी घडलेलं आहे, जाणून घ्या, इतरांना सांगा, आणि मग तुम्हाला कळेल की जगामध्ये काय चाललेलं आहे. आणि हे कलियुग आहे, हे कलहयुग आहे. असेच अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तूर्त आपण फक्त कडगंची माहिती घेऊ. अधिक मला काही जर माहिती मिळाली आणि आप्पांची योगायोगाने भेट झाली तर मग मी त्यांना भेटून त्यांच्या मुलाखतीचाच एक व्हिडिओ तयार करेल. कारण ते बोलतील ते सत्य, ते बोलतील ते अंतिम असेल, त्यात ते बनवाबनवी करणार नाही. अत्यंत चांगली व्यक्ती म्हणून मी त्यांना पाहत होतो. त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, दत्त महाराजांनी त्यांच्यावर प्रेम केलं. आणि हे ऐकल्यानंतर थोडा मी नाराज झालो, म्हणून भाविकांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.